हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे. पुंडलिक वरदे हरे विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, बजरंग बली की जय, गणपति बप्पा की जय, सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. महायोग पीठे तटे भीमरत्या, वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रे, समागत्य तिष्ठन्तमानंद कंधम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, मनोजव मारुत तुल्य वेगम, जितेंद्रियम बुद्धिमत्ता वरिष्ठम, वातात् मुनिजं वानर मुखेत्यम, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, तपो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम, सदालंकृतं साधु संन्यास योगम, मुख्यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम, नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपम, जयांची केली स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता. देवो देवी मीची पाही, देवो देवी मीची पाही, हा ही निश्चय त्यासी नाही, भाव ते ठाई वेगळाला धरी. प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी समप्राप्त प्रवचन सेवेकरता निवडलेली ओवी, ज्ञानियांचे राजे साधकाचे मायबाप महावैष्णव ज्ञानोबाराय यांच्या ज्ञानेश्वरी मधील अध्याय क्रमांक 7 आणि ओवी क्रमांक 144 अनेक योग ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलेले आहे, आणि त्या योगामधील ज्ञान विज्ञान योगातील ही असणारी ओवी आजच्या या गोड कार्यक्रमाकरता निरूपणाकरता निवडलेली आहे. बास कोणीतरी कमी केलाय वाटतं तिकडून. हॅलो 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 हॅलो, हो ओके, हॅलो. आणि या असणाऱ्या कार्यक्रमाचं नियोजनही आपण सर्वजण जाणत आहात. कुठल्या कारणाच्या निमित्तानं आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. श्री साई साधना पार्क व साई पार्क, श्री शिवसाई गणेश मंदिर आणि या मंदिराचा दुसरा वर्धापन दिन सोहळा, आणि या सोहळ्याच्या निमित्तानं असणारी ही प्रवचन रूपी सेवा. बघा, या सेवेकरता आपल्याच या पार्क मधील असणारे आणि माझ्या पितृस्थानी असणारे आमचे काकाश्री आणि त्यांच्या पत्नी, म्हणजेच आमच्या आपण म्हणतो माय मरो आणि मावशी जगो, आमच्या मावशी डॉक्टर भाऊसाहेब आमरे साहेब, त्याचबरोबर
त्यांच्या सोबत असणारे या कार्यक्रमाचं सर्व नियोजन करणारे महाराज. हा आपल्याला कार्यक्रम दिसतो, पण या कार्यक्रमाच्या पाठीमागे असणारे खरे धावपळ करणारे माणसं फार गरजेचे असतात. त्यामध्ये असणारे डॉक्टर भाऊसाहेब आंबरे साहेब असतील, त्याचबरोबर आमचे जुने स्नेही, आमचा जुना ऋणानुबंध आहे बरं का, डॉक्टर अभिजित कडलक साहेबांबरोबर कडलक साहेब असतील, त्याचबरोबर श्री निलेश जगताप साहेब असतील, श्री संतोष गाडे साहेब असतील, श्री कराळे सर असतील, त्याचबरोबर श्री हौशीराम मेहत्रे साहेब असतील. या सर्वांची आणि त्याचबरोबर सर्व नियोजन कमिटी, त्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, संयोजक, आयोजक सर्वांची मीटिंग बसली आणि मला फोन आला की महाराज तुम्हाला प्रवचन करावं लागेल. म्हणलं प्रवचन करायचं का कीर्तन करायचं सांगा, आपण कुठल्याही याला तयार आहोत. आता कीर्तनाला कसं असतं, सर्वच बघावं लागतं, पखवाजा लागतो, भजनी लागतात, टाळकरी लागतात. आता फार दुर्मिळ झालं माता माऊल्यांनो. हा 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 कीर्तनकाराच्या पाठीमागं उभं राहायला भजनीच भेटत नाही. मला तर फोन येते, महाराज सगळं वक्त घ्या, ते तुमचं तुम्हीच घेऊन या. म्हणून मी सांगितलं आपण प्रवचन करू, अतिशय सुंदर कार्यक्रम होईल. त्याचबरोबर या गोड जे मंदिर आपल्याला दिसतंय, खऱ्या अर्थानं ही जी मंदिर ज्यांनी उभारलं ना, त्यांच्याकरता माता माऊलीने एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. क्या बात आहे, वा वा वा. आपले सर्वांचेच मार्गदर्शक आणि आपल्या सर्वांना नेहमी पाठीशी असणारे श्री कमलाकर भाऊ कोते साहेब यांच्या शुभ आशीर्वादानं आणि त्यांच्याबरोबर असणारे श्री अमोल महाले साहेब असतील, श्री राहुल गोंदकर साहेब असतील. अतिशय सुंदर त्यांच्या प्रयत्नातून, त्यांच्या शुभ आशीर्वादाने हे मंदिर उभं राहिलं. आणि तुम्हाला सांगू, त्याचबरोबर श्री या मंदिराचे गुरुवर्य, खऱ्या अर्थानं मंदिर उभं राहतं माता माऊल्यांना, पण नुसतं मंदिर उभं करून काही नाही, मंदिराची पूजा होणं गरजेचं आहे. बरोबर, मंदिराचे सर्व विधी ते पण होणं गरजेचं आहे. ते विधी अगदी हिरीगिरीनं करणारे श्री गुरुस्थानी असणारे श्री सुशील गुरु यांचं सुद्धा, यांच्याकरता सुद्धा एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या माता माऊल्यांना. खरं हे फार गरजेचं आहे. गुरुवर्य आहेत ते आणि त्यांचं मानावं तेवढं धन्यवाद आहे. त्याचबरोबर आरती पण फार गरजेची असते. हा 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 आरतीला पाठ यावं लागतं, पर्व काळात यावं लागतं. आणि आरती करण्याकरता आमच्या माता माऊली, त्यामध्ये सौ रत्न पारखेताई, त्यांच्याकरता एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि त्यांच्याच करता नाही, त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व आमच्या माता माऊल्या, त्यांच्याकरता सुद्धा टाळ्या. आणि सर्व महिला. आणि त्याचबरोबर मी आल्यानंतर ज्या पण माता माऊलीने अतिशय सुंदर माझं पूजन केलं, तुम्हीच आहात सर्व, तुमच्याकरता एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. वा 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 वा, सुंदर. सर्व या ठिकाणी कुणाचं नामोल्लेख चुकून राहिला असेल तर तुमचंच लेकरू पदरात घ्या. सर्वच आमच्या माता माऊल्या असतील, सर्व आयोजन कमिटी, नियोजन कमिटी, सर्व बालगोपाल, सर्वांचं पुनश्च एकदा धन्यवाद. आणि आपण चिंतनाला सुरुवात करू. बघा, महावैष्णव ज्ञानोबा या ओवीमध्ये आपल्याला काय सांगतायत? देवोदेवी मीच पाही. ज्ञानोबा सांगतायत की तुम्ही माझी भक्ती. तुम्ही या ओवीमधून ज्ञानोबारायांचे शब्द किती बघा. माता माऊलींनो, माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली, पण ज्ञानेश्वरीची एक एक ओवी आपल्याला समाजामध्ये जगताना, समाजामध्ये वावरताना आपल्याला ती ओवी माता माऊलीनं फार, प्रत्येक ओवीमध्ये असा मतितार्थ दडलेला आहे, आपण ते घेतलं पाहिजे. म्हणून माऊली सांगतायत की तुम्ही माझी पूजा, तुम्ही मला जसं बजाल, ज्या ज्या तनूच्या रूपाने, ज्या ज्या देवाच्या रूपाने तुम्ही मला, ज्या ज्या ठिकाणी, ज्या ज्या देवीच्या रूपाने तुम्ही मला, ज्या ज्या देवाच्या रूपाने तुम्ही मला बजाल, त्या त्या तनूच्या ठिकाणी मी त्या त्या रूपामध्ये, त्या ठिकाणी, त्या त्या ठाई मी त्या ठिकाणी असणार आहे, असे महावैष्णव ज्ञानोबा रामकृष्णारे या ओवीमधून सांगतायत. काय गोड अर्थ आहे महाराज. तुम्ही कुठल्याही देवाची पूजा करा, तुम्ही कुठल्याही देवाला स्मरण करा, त्या त्या देवाच्या ठिकाणी, त्या त्या तनूच्या ठिकाणी मी स्थिर असणार आहे. म्हणून
महावैष्णव ज्ञानोबाराय या ठिकाणी सांगतायत. बघा, आपण आज या ठिकाणी आपलं सुंदर असं गोड मंदिर आहे, गणपती बाप्पाचं, सच्चिदानंद सद्गुरू साईनाथांचं मंदिर आहे, त्याचबरोबर भोले बाबांचं मंदिर आहे. बघा, सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराजांनी सुद्धा आपल्याला काय संदेश दिला माता माऊल्यांनो? सबका मालिक एक. आणि आपल्या ओवीचा सुद्धा अर्थ तोच आहे. ज्या ज्या ठाई तुम्ही मला भजशाल, मला पूजशाल, त्या त्या ठाई त्या तनूच्या रूपाने मी तिथं आहे. आणि या शिर्डीच्या नगरीमधून एका संतानं महाराज अशी क्रांती केली आणि या शिर्डीच्या नगरीमध्ये सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराजांचा पदस्पर्श झाला आणि या शिर्डीच्या नगरीमधून साईनाथ महाराजांनी सांगितलं, सबका मालिक एक. महाराज आमचे साधू संत सुद्धा आम्हाला तोच संदेश देत आहे. आणि ज्ञानोबा राय हजारो वर्षापूर्वी ओवीमध्ये सुद्धा तेच सांगतायत की मी त्या त्या देवाच्या ठिकाणी स्थिर आहे, तुम्ही कुठल्याही रूपाने मला बजा. आणि सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज सुद्धा आपल्याला तोच संदेश देत आहे, सबका मालिक एक. आता या ठिकाणी मंदिर गणपती बाप्पाचं मंदिर आहे. आधी आपण गणपती बाप्पावर जरा तुम्हाला सांगतो मी. या ठिकाणी गणपती बाप्पाचं मंदिर आहे. आता माता माऊल्यांनो, आपण घरामध्ये कुठलीही पूजा असू द्या, सत्यनारायण असू द्या, नवीन घर घेतला असू द्या, घराचं भूमिपूजन असू द्या, कोणतीही पूजा असू द्या, घरात लेकराचं जर लग्न झालं, कोणतीही पूजा असू द्या, सर्वप्रथम पूजा करत असताना आपण कुणाला मान देतो सांगा ना? गणपती बाप्पाला. का बरं देतो बरं? वाय माहिती का तुम्हाला? त्याची फार मोठी काशी खंडामध्ये कथा आलेली आहे. शिवपुराणामधला काशी खंड भाग आहे आणि काशी खंडामध्ये जवळजवळ 42 का 43 अध्यायामध्ये एक कथा आलेली आहे. आता गणपती बाप्पाची आपण सर्रासपणे पूजा करतो माता माऊल्यांनो. का करतो हे आपल्याला माहित पाहिजे. आली आपली परंपरा म्हणून चाललो पुढे? नाही 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 नाही. गणपती बाप्पाची पूजा आपण का करतो आता ऐका, तुम्हाला मी काशी खंडामधला कथासार सांगतो. मंदारचल पर्वताने भगवान भोले बाबांचं तप केलं मंदारचल पर्वताने. आणि तप केल्यानंतर भगवान भोले बाबा प्रसन्न झाले आणि काशी नगरी सोडून, त्यावेळेस भोले बाबा काशी नगरीत राहायचे, काशी नगरी सोडून मंदारचल पर्वताला आशीर्वाद देण्याकरता त्याला प्रसन्न झाले. आणि मंदारचल पर्वताला प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी विचारलं, काय तुला काय मागायचं माग? मंदारचल पर्वताने सांगितलं, देवा मला काही नको, फक्त तुम्ही इथं माझ्यापाशी राहा. काय म्हणाले? माझ्यापाशी तुम्ही 80,000 वर्ष माझ्यापाशी राहा देवा. आता आपल्याला 80,000 खूप वाटतं माता माऊलीनं. मी पुढे विस्तृत करून पुढे सांगणार आहे, कारण त्यावेळी माणसाचं आयुर्मान तसं होतं. आता 100 वर्षाचा टॉक टाइम मारून ठेवलाय तुम्हाला देवाने. 100 आता कोणी टिकत नाही. 30 आणि 32 बीपी अटॅक. राम बोलो भाई राम बोलो. गेलेले सद्ग्रस्त फार चांगले होते, टिकत नाही. आता काय फार आजार आले माता माऊल्यांना. हा 100 वर्ष कोणी टिकत नाही. देवाने 100 वर्षाचा तुम्हाला टॉक टाइम मारून ठेवलाय. पण सतयुगामध्ये, कृतयुगामध्ये, द्वापर युगामध्ये, महाराज सतयुगामध्ये 1,00,000 वर्षाचा आयुष्य होतं. तुम्ही म्हणशाल कुठून आणला महाराज? नाही माता, हे आता आपला कथेचा तो भाग नाही. कधी आलो तर तुम्हाला हे सुद्धा विस्तृत करून सांगणार. हे सगळं गरुड पुराणामध्ये आलेलं आहे. मंदारचल पर्वताने भगवान भोले बाबांना सांगितलं, 80,000 वर्ष थांबा. किती? 80,000. किती शून्य असतात 80,000? 80,000 वर्ष. आता भगवान भोले बाबांना प्रश्न पडला की काशी नगरी सोडून इथं थांबायचं म्हटल्यावर नाही ना महाराज. काशी नगरी सोडून विराव होणार होता काशी नगरीचा. अहो आपण आपला 1 BHK 2 BHK बांगला सोडून पाहुण्याकडे जर गेलो आणि पाहुणे म्हणाले 8-10 दिवस आमच्याकडे थांबा, आपल्याला थांबवतं का? नाही 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 बाई, कालचं पीठ फ्रीज मध्ये ठेवलंय, दही ठेवलंय, भाजी निवडून ठेवली, मेथीची भाजी, खराब होईल बाई ती. नाही नाही बाई, मी नाही थांबणार. नाही नाही, पाहुण्याची आता तर सोडा. घरातला माणूसही ड्युटीला जातो ना बाई, ड्युटीला जाते सिटीमध्ये. पाहुण्याला 2 दिवस थांबायचं म्हणलं आली का पंचायत? नाही महाराज. आता भगवान भोले बाबांना एवढा वीर कस काय सहन होईल? पण त्या ठिकाणी ब्रह्माजी होते.
ब्रह्माजी म्हणाले, तुम्ही देवा काळजी करू नका, काशी नगरीमध्ये देवोदास नावाचा राजा राज्य करतोय. नाव ध्यानात ठेवा बरं का, काशीखंड वाचत असताना हे सर्व नाव आलेले. देवा तुम्ही काळजी करू नका, देवदास नावाचा राजा राज्य करतोय आणि तो अतिशय सुंदर, त्याच्या नगरीमध्ये प्रजा अतिशय सुखी आहे, घाबरायचं काही कारण नाही. आता महादेवांना वाटलं आता आपल्या बरोबर जो जोडीदार आणला तो जोडीदार आपल्याला सोडून दुसऱ्या पार्टीत सामील झाला, करायचं काय? महादेवांना नाईलाज झाला. महादेव म्हणाले काही हरकत नाही. आता महादेव मंदारचल पर्वतापाशी थांबले. आता 80,000 वर्ष माता माऊलीनं थांबायचं होतं. आता हे निघून गेले बाकीचे. अहो दिवसा मागून दिवस गेले, महादेवांना कुठं करमत? करमना ना. आपण पाहुण्याकडे गेल्यावर 1 दिवस 2 दिवस नाही ना महाराज. भोले बाबांना कर्मणा, भोले बाबांनी नामी युक्ती वर्षामागून वर्ष गेले. आता भोले बाबाला कर्मणा म्हटल्यावर भोले बाबाने आता एक युक्ती केली. आता परत काशीला जायचं म्हटल्यावर तिथं देवदास नावाचा राजा राज्य करतोय आणि तिथं जायचं म्हटल्यावर आता काल परवाच मॅच झाली, एक सिरीज झाली न्यूझीलंड विरुद्ध. आता त्या सिरीज मध्ये 2 नवीन प्लेयर बॅट्समन घेतले होते. तुम्हाला थोडं समजन, मग मी थोडं विस्तृत करून सांगतो. संजू सॅमसंगला घेतलं बरोबर आणि ईशांत किशनला घेतलं. संजू सॅमसंग एकाही इनिंग मध्ये त्याने रन केले नाही. आता त्याला टीम मध्ये ठेवतील का परत पाठवून देतील हो? पण ईशांत किशनने चांगली बॅटिंग केली, त्यामुळे ईशांत किशनची जागा फिक्स झाली. पण आता ईशांत किशनची जागा फिक्स झाली म्हटल्यावर दुसऱ्याला जर परत टीम मध्ये यायचं म्हणून ईशांत किशनने वाईट खेळलं पाहिजे ना. आता दुसऱ्याची जागा घ्यायची म्हटल्यावर तिने तिची जागा मोकळी केली पाहिजे ना. आता महादेवांना परत काशी नगरीमध्ये जायचं म्हटल्यावर तो देवदास राजा काहीतरी वाईट वागला पाहिजे, त्याची प्रजा काहीतरी वाईट वागली पाहिजे, तरच भोले महादेवांना जावं लागेल ना. देवाचा धावा आपण केव्हा करतो? जेव्हा गरज पडती तेव्हा. का देव लगेच म्हणतो हा हा मी आलो बरं का? नाही नाही नाही. देवाची गरज केव्हा? जेव्हा आपल्याला दुःख, यातना, पीडा आणि जेव्हा गरज असते तेव्हा आपण देवाचा दावा करतो. महादेवांना जाता येईना ना. मग महादेवाने नामी शक्कल लढवली. महादेवांनी काय केलं? 64 योगिनींना पाठवलं का तुम्ही तिथं जा आणि देवदास नावाचा राजाची मती भ्रष्ट करून तो काहीतरी वाईट वागेल असं काहीतरी करा, किंवा त्याची प्रजा काहीतरी अनिष्ट वागेल असं तुम्ही काहीतरी करा. 64 योगिनी गेली ना, हात परत मोकळे हात हलवीत आली, काहीच झालं नाही. चंद्रदेवांना पाठवलं, चंद्रदेव सुद्धा परत आले. शनिदेवांना पाठवलं, शनिदेव परत आले. कोणालाच यश येईना ना. तो राजा तसा होता महाराज. साक्षात ज्यांनी सृष्टी निर्माण केली ब्रह्मदेवांना पाठवलं, ब्रह्मदेव पण परत आले. ब्रह्मदेवांकडून सुद्धा काहीच झालं नाही. मग आला नंबर श्री गणेशांचा. गणपती बाप्पा म्हणे आता मी जातो म्हणे. बापाच्या पाया पडले. आता कामगिरी पोरावर आली. गणपती बाप्पा गेले आणि गणपती बाप्पाने गेले आणि देवदास नावाच्या राजाला समजून सांगितलं, एखाद्या पार्टीत नाही का इलेक्शन जर असन मातबर नेता फोडायचा म्हणल्यावर आदल्या दिवशीची रात्र महाराज फार महत्वाची राहते. ती आदल्या दिवशीची रात्र त्याला कत्लकी रात म्हणतात. त्या रात्री पत्ते फिरवल्या जातात. एखाद्या वार्डामधला महत्वाचा नेता फोडला की पॅनल 1 साइड चालतो. गणपती बाप्पाने राजाला समजून सांगितलं, देवदास नावाच्या राजाला, आणि देवदास राजाला सगळे प्यादे सरकून दाखवले. असं केलं तर तसं होईल, तसं केलं तर तसं होईल. मग देवदास नावाचा राजाने त्या ठिकाणी मान्य केलं की काही हरकत नाही म्हणे. आणि मग गणपती बाप्पाने कामगिरी फत्ते केली आणि गणपती बाप्पा इकडं आले आणि सांगितलं आता तुम्हाला काशी नगरीला यायला काही हरकत नाही. भगवान विष्णूने आपलं वाहन गरुड पाठवलं गणपती बाप्पाला आणण्याकरता आणि गरुडावर बसून वाजत गाजत मिरवणूक निघाली काशी नगरीला. आता काशी नगरीला भगवान दादा काशी नगरीला आल्यानंतर सगळे देव, गंधर्व, यक्षिणी सगळे देव भोले बाबांच्या स्वागताला तिथं होते. आणि भोले महादेव आल्यानंतर गणपती बाप्पा सर्वप्रथम पुढे आले स्वागताला. कुंकुमार्जन केलं, अक्षता टाकल्या आणि आपल्या लेकराला पाहिल्यानंतर महादेवांनी त्याला मिठी मारली, कुरवाळलं आणि महादेवांनी गणपती बाप्पाला सांगितलं, गणपती अरे जे कार्य कोणालाच जमलं नाही ते कार्य तू केलं, म्हणून इथून पुढं कोणीही कोणतीही पूजा केली तर त्या पूजेच्या अग्रस्थानी तुला मान मिळेल. काय सांगितलं? पूजेच्या अग्रस्थानी तुला मान मिळेल. कुठलीही पूजा
आणि तो भगवंता, तो भक्तांचं दुःख हरणारा आणि सुख देणारा देवता म्हणून तुला पूजला जाईल. म्हणून गणपती बाप्पाला विघ्नहर्ता आपण म्हणतो. आणि गणपती बाप्पाला कुठलीही पूजा आपण करायची म्हटल्यावर सर्वप्रथम मान गणपती बाप्पाला देतो. ती याच्यामुळं त्याच्या मागे एवढी मोठी भानगडी आहे. म्हणून गणपती बाप्पाला सर्वप्रथम पूजेचा मान आहे. आणि गणपती बाप्पाला विघ्नहर्ता म्हणतो आपण. आता गणपती बाप्पाचं दर्शन करत असताना तुम्ही किती फेऱ्या मारता हो? आता इथं फेरी मारायला नाही, पण इतर ठिकाणी आपण गेल्यानंतर किती फेऱ्या मारल्या पाहिजे? 1 2 बोला ना. 3 का 5? 5. बर, आमच्या बाबांनी सांगितलं 5. पण तुम्हाला सांगू, गणपती बाप्पाला कधीही इथून पुढे फेरी मारायची नाही. आता का त्याचं कारण सांगतो. कारण गणपती बाप्पाच्या पाठीचं कधीही दर्शन घ्यायचं नाही, कधीही नाही. कारण गणपती बाप्पा आणि ब्रह्मांड हे एकामेकांशी समरूप आहे. गणपती बाप्पा आणि ब्रह्मांडातून जे अवयव आपल्याला निर्माण झाले, ज्या शक्ती निर्माण झाल्या, त्या सर्व शक्ती गणपती बाप्पावर विराजमान आहे. सर्व शक्ती गणपती बाप्पावर विराजमान आहे. म्हणून गणपती बाप्पाच्या पाठीचं कधी दर्शन घ्यायचं नाही, कधीच नाही. फेरी सुद्धा गणपती बाप्पाला मारायचं नाही. का? आता तुम्हाला सांगतो बघा. गणपती बाप्पाच्या सोंड्यावर धर्म विराजमान आहे. ब्रह्मांडाशी गणपती बाप्पाचं जे शरीर आहे ना, शरीराचे जे जे अवयव आहे ते ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहे. कारण हे आपलं शरीर हे पंचमहाभूतातून निर्माण झालेलं आहे. 5 प्राण, 10 वायू, 10 तत्व, बरोबर. 5 प्राण, 10 वायू, 10 तत्व आणि 10 शिरा, 10 नाड्यांचं सायपर, असं हे शरीर आपलं निर्माण झालेलं आहे, बरोबर. आता हे सगळं गरुड पुराणामध्ये आलेलं आहे. 10 तत्व: पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार, आत्मा आणि परमात्मा. 10 वायू आहे: प्राण, अपान, व्यान, उदान, समान, नाग, कुर्म, कृकल, देवदत्त, धनंजय. 10 नाड्याचं सायपन देवाने करून ठेवलेलं आहे. इडा पिंगळा, ती नाही इडा, बाई इडा पिडा जाऊ दे, बळीचं राज्य मिळू दे, आमच्या म्हाताऱ्या मोडी त्या कडकड बोट, ती इडा नाही. 10 नाड्याचं सायपन देवाने करून ठेवलं. इडा पिंगळा, सुषमना, गांधारी, गजजीवा, हस्तीजीवा, यशस्विनी, कुंगू, शंखिनी, या 10 नाड्याचं सायपन. आता ते वेगळ्या याच्यात सांगायचा विषय या, पण आला म्हणून तुम्हाला सांगतो. हे सगळं सिस्टमॅटिक देवाने करून ठेवलंय. गणपती बाप्पाच्या सोंडेवर धर्म विराजमान आहे. उजव्या हातामध्ये गणपती बाप्पाचे आशीर्वाद आहे. उजव्या हाताने गणपती बाप्पा आशीर्वाद देतो. आणि गणपती बाप्पाच्या डाव्या हातात अन्न आहे. गणपती बाप्पाला गेल्यावर तुम्ही नीट गणपती बाप्पाचं निरीक्षण करा. डाव्या हातात गणपती बाप्पाच्या अन्न आहे. गणपती बाप्पाच्या पोटामध्ये समृद्धी विराजमान करते, गणपती बाप्पाच्या पोटामध्ये. आणि गणपती बाप्पाच्या नाभीमध्ये संपूर्ण ब्रह्मांड आहे. गणपती बाप्पाच्या नाभीमध्ये संपूर्ण ब्रह्मांड आहे. आणि गणपती बाप्पाच्या पायावर 7ही लोक आहे. 7ही लोक गणपती बाप्पाच्या पायावर. आणि गणपती बाप्पाच्या कपाळावर ब्रह्मलोक आहे, गणपती बाप्पाच्या कपाळावर. आणि गणपती बाप्पाचं समोरून दर्शन का घ्यावं माहितीये का? कारण गणपती बाप्पाच्या दृष्टीमध्ये समृद्धी आहे. म्हणून तुम्ही जर गणपती बाप्पाचं समोरून दर्शन घेतलं तर तुम्ही आपण इडा पिडा जाऊ दे, बळीचं राज्य मिळू दे, समृद्धी तुम्हाला मिळते. कारण समोरून तुम्ही दर्शन घेतलं तर गणपती बाप्पाला काय म्हणतात? विघ्नहर्ता, म्हणजे तुमचं विघ्न घेणारा. आणि आरतीत आपण म्हणतो पाय, सुख करता दुःख हरता. सुख करता म्हणजे सुख देणारा, आणि दुःख हरता म्हणजे दुःख हरणारा. आणि गणपती बाप्पाच्या पाठीवर काय आहे माहिती का? गणपती बाप्पाच्या पाठीवर दरिद्रता विराजमान आहे. म्हणून गणपती बाप्पाच्या पाठीचं दर्शन घेऊ नये. पाठीचं दर्शन घेतली तर तुम्हाला दरिद्रता आलीच म्हणून समजा. म्हणून गणपती बाप्पाच्या कधीही इथून पुढं पाठीचं दर्शन, आणि विष्णू भगवंताचं सुद्धा पाठीचं दर्शन कधीही घ्यायचं नाही. आता भरपूर देवतांचं आहे, पण इथं मंदिर आता गणपती बाप्पाचं आहे, म्हणून मी तुम्हाला गणपती बाप्पाचं सांगतो. आता गणपती बाप्पाच्या आई वडिलांचं, आता गणपती बाप्पाचं आले तर थोडी विस्तृत माहिती तुम्हाला सांगून जातो. गणपती बाप्पांचं आई वडील, तुम्ही शाळेत जाता ना, गणपती बाप्पांच्या आई वडिलांचं नाव सांगा बरं. वा, टाळ्या होऊन जाऊ द्या, दादा करता. 4-5 दादाने वा, हुशार आहे बरं का कॉलनीतले मुलं. वा 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 वा.
आता शेवटपर्यंत शांत बसून ऐकायचं. मी असेच प्रश्न विचारणार बरं का. जो जास्त उत्तर देईन त्याला मी बक्षीस देईन, हा बरं का. आता शांत बसायचं एकदम. खूप प्रश्न विचारणार आहे. मग आता प्रश्न विचारणार म्हटल्यावर तुम्ही काय बसलं पाहिजे? शांत बसलं पाहिजे. पिंडर ऑफ सायलंट. वा, हुशार मुलं आहे तुम्ही. आता गणपती बाप्पाच्या आई वडिलांचं नाव पार्वती माता आणि शिव. गणपती बाप्पाच्या भावाचं नाव कोणी सांगू शकेल का? वा, दादांकरता एकदा टाळ्या होऊन जाते. वा, हुशार मुलं आहे. वा वा वा. हा, गणपती बाप्पाला अजून पण भाऊ होते बरं का, आमच्या माता मावल्या. सांगा बरं, माहितीये का? कार्तिकेय हा मोठा भाऊ होता आणि गणपती बाप्पाचा सुकेश नाव लक्षात ठेवा. कोणी महाराज लोक सांगत नाही, आपण फार डीप मध्ये जातो. सुकेश, जलंधर, ध्यानात घ्या. अय्यप्पा आणि भूमा. काय? सुकेश, जलंधर, अय्यप्पा आणि भूमा. साऊथ मध्ये अय्यप्पा नावाची देवता आहे पहा. हा हा, अय्यप्पा. ती अय्यप्पा म्हणजे गणपती बाप्पा. पंजाब मध्ये जलंधर पण आहे का? जलंधर कशामुळे काय? आता घरी गेल्यावर गुगल करा, इथं नका करू. कारण आता सगळी माहिती गुगल देत ना हो. महाराज लोक काय गुगल सगळं सांगतं. तुम्ही बसल्या बसल्या, मी खरं सांगतोय की नाही, बसल्या बसल्या ट्राय करून पहा. त्यानंतर गणपती बाप्पाला 12 नाव आहे बरं का, 12 नाव. त्यानंतर गणपती बाप्पाच्या बहिणीचं नाव कोणी सांगू शकेल का? बहीण गणपती बाप्पाची अशोक सुंदरी. अशोक सुंदरी नावाची गणपती बाप्पाची बहीण आहे. आणि ती बहीण, तुम्ही भागवत कथा जर श्रवण केली असेल तर नहुष राजा चरित्र आलेलं आहे, नहुष राजाला दिलेली बरं का. हा हा. आणि भगवान मी प्रश्न विचारला ना भाऊ तुला, मी लॉलीपॉप दिन बघा, वाढत लॉलीपॉप आहे आपलं, तुला छान दाबत आहे थोडे. हा हा हा, नहुष राजांना दिली. त्यानंतर गणपती भगवान भोले बाबांना अजून सुद्धा नागकन्या होत्या बरं का, नागकन्या. आता ते नागकन्यांचे नाव ऐका. हा, नागकन्या जया, विषहर, शामिल, बारी, देव आणि दोतली या कार्तिकेयाच्या बहिणी आणि भगवान भोले बाबांच्या नागकन्या होत्या. त्यानंतर भगवान गणपती बाप्पाच्या बायका कोणी सांगू शकता का? बायका म्हणजे पत्नी. हा, रिद्धी सिद्धी ना आपली घरची, ती पण जिद्दी. आय 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 आय. आता ते काय महाराज 35 65 वर गेलं, आता धप्पाधप पैसे येते महाराज अकाउंटला. आता आपलं काय महाराज माझ्या सहित सांगतो, आपण घरी गण वाघ असो द्या, पण घरी गेल्यावर घालीन लटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहिन. अवघडे महाराज. पण राहू द्या, आमच्या माता माऊल्यांची संख्या प्रत्येक कार्यक्रमात असते. एकदा आमच्या माता माऊल्यांकरता टाळ्या होऊन जाऊ द्या. यांच्यामुळं कथा कीर्तन टिकून आहे महाराज. हा हा, बघा तर रिद्धी सिद्धी अजून बायका होत्या बरं का, 5 आहे संपूर्ण. आता ऐका. हा, रिद्धी सिद्धी आणि सृष्टी आणि तुष्टी, सृष्टी तुष्टी आणि श्री, अशा 5 बायका गणपती बाप्पाला होत्या. गणपती बाप्पांच्या पुत्रांची नावं कोणी सांगू शकता का? तुम्ही रांगोळ्या काढी द्या ना, घराच्या पलीकडून इकडून आणि तिकडून नावं टाकी द्या ना. काय? वा वा वा. हे दादा करता टाळ्या होऊन जाईल. यांनी खरं सांगितलं. वा वा, तुम्हीच खरे हुशार आहे बरं का. वा वा वा. शुभ आणि लाभ. आपण रांगोळी काढतो ना ठिपक्या ठिपक्याची. हा, पूर्वी बरं का, पूर्वी, आत्ताच्या नाही. पूर्वी आमच्या ज्या म्हाताऱ्या होत्या ना, म्हाताऱ्या 9वारीवाल्या, आता 1-2 आसन इथं, या ज्या आमच्या 9वारीवाल्या म्हाताऱ्या होत्या ना, पाठी उठायच्या ब्रह्ममुहूर्तावर आणि प्रफुल्लित वातावरण असायचं, चिमण्यांची चिवचिवाट अंगणामध्ये असायची. आणि आमची ही माऊली अगदी शेणाचं गरगुट करायची बादलीमध्ये आणि अगदी सुंदर रांगोळी सडा टाकायची आणि ठिपक्या ठिपक्याची रांगोळी, भली मोठी ठिपक्या ठिपक्याची रांगोळी काढायची. आमच्या आया, आत्ताची आमची अँड्रॉइड व्हर्जन सुना, सकाळी 8 वाजता उठत्या आणि मोबाईल हातात घेत्या आणि त्या मोबाईल पॅटर्नचे ठिपके ठिपके जोडीत्या आणि मोबाईल उघडीत्या. आमच्या हा जनरेशन गॅप झाला माता माऊल्यांना. असं तुम्हाला पण धन्यवाद. बघा, आणि
गणपती बाप्पाचे पुत्र शुभ लाभ आपण काढतो ना दाराच्या भोवती, म्हणून आपण नाही म्हणत का गणपती बाप्पा फार महत्वाचे, कारण पूजेचा अग्रभाग गणपती बाप्पाला दिला. रिद्धी सिद्धी त्यांच्या पत्नी आपण म्हणत का रिद्धी सिद्धी मिळू दे, शुभ लाभ त्यांचे पुत्र गणपती बाप्पाचे. आणि गणपती बाप्पाचे नातवंड सुद्धा तुम्हाला सांगतो, आमोद आणि प्रमोद. काय? आमोद आणि प्रमोद. त्यानंतर गणपती बाप्पा जलतत्वाचा अधिपती आहे. गणपती बाप्पाला लाल रंगाचं पुष्प कधी अर्पण करायचं ध्यानात ठेवा. ज्याचं त्याला दिलं ना, फार घरात जर तिघी चौघी दोघी, आता पूर्वी तिघी चौघी जर असायच्या, जावा तिघी चौघी, तर दोघी जर असन तर घरातली जर मोठी असन ना, तिच्याकडं सगळ्या कुलपाच्या चाब्या मोठीकडे राहत्या. मोठीकडं सगळं पावड्या रावळ्याचे लग्न कार्य सगळं मोठीकडं, लहान भांडे घसू तसं ज्याचं त्याला राहतं ना, तसं हे महाराज. देवाला लाल रंगाचं फुल गणपती बाप्पाला प्रिय आहे. गणपती बाप्पाला लाल रंगाचं फुल, मग ते गुलाबाचं असू द्या, जास्वंदाचं फुल फार प्रिय आहे, म्हणून घरापुढं जास्वंदाचं फुल असावं. त्यानंतर प्रिय वस्तू दुर्वा आणि शमीपत्र आहे गणपती बाप्पाला, बरं का. त्यानंतर गणपती बाप्पाचा अस्त्र पाश आणि अंकुश आहे. गणपती बाप्पाचं वाहन कोणतंही सांगा बरं गणपती बाप्पाचं? मुंगूस नाही. मुंगूस नाही. उंदीर. वा टाळ होऊन जाऊ दे एकदा. वा. पण आता उंदीर हे वाहन 4 युग आहे, कृत त्रेता द्वापर कली. 4 युगात वाहनं वेगवेगळी, बरं का. गल्लत करायची नाही. आपण सर्रासपणे मूषक म्हणतो उंदीर मामा. नाही. 4 युगामध्ये 4 प्रकारचे बघा. सतयुगामध्ये गणपती बाप्पा सिंहावर विराजमान होते. कोणत्या युगात? सिंहावर. सतयुगामध्ये. त्यानंतर त्रेतायुगामध्ये मयूर म्हणजे काय? कोणता राष्ट्रीय पक्षी आपला? वाह क्या बात. या पार्क मध्ये पोर लय हुशार आहे हो. वा शब्बास. त्याच्यानंतर द्वापार युगामध्ये मूषक म्हणजे उंदीर मामावर बसलेले होते, आणि आता कलियुगामध्ये अश्वावर विराजमान आहे गणपती बाप्पा, बरं का. ध्यानात ठेवायचं. त्यानंतर हे अशी असणारी गणपती बाप्पा ही देवता आहे, म्हणून गणपती बाप्पाचं मंदिर आहे. या गणपती बाप्पाच्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. आणि बघा, देवाची तुम्ही श्रद्धा करता, देवाला तुम्ही पूजता, हे झालंच पाहिजे महाराज. कारण कलियुगामध्ये नामस्मरणाने देव मिळतो. तुम्हाला सांगू का, तुमचा 10 लाखाचा बंगला, 20 लाखाची एफडी, रायला माडी घरकामाला गडी, रायला माडी घरकामाला गडी, संध्याकाळी पोरग घेतो थोडी थोडी. नाही महाराज, नाही काही कामाचं नाही महाराज. कारण तरुण पिढी घडणं गरजेचं आहे, संस्कार घडणं गरजेचं आहे. या अशा मंदिरात येऊन लहान मुलांना आपले देव काय, आपले कल्चर काय, संस्कृती काय हे करणं गरजेचं आहे. नाहीतर काय, जमीन इकली बापाची, जमीन इकली बापाची, गाडी घेतली आपाची, त्याच्यावर बसवली लोकांची, म्हणतो काय टाप कोणाच्या बापाची. नाही महाराज. म्हणून बघा, भगवंताचं नामस्मरण गरजेचं आहे. तुम्ही भगवंताची श्रद्धा करा, तुम्ही भगवंताला भाजा, भगवंताला मनापासून बोलवा. का बरं भगवंत येणार नाही तुम्हाला? चला आता महाभारतामध्ये घेऊन जातो. कौरव पांडव द्यूत खेळ खेळत होते. द्यूत कळतोय ना, सारीपाट. पूर्वी खेळल्या जायचा तो. आता ते मोबाईलवर चाललं लुड्डू, ते दाबलं का टुक 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 टुक. ते पूर्वी सारीपाट खेळला जायचा. तर शकुनी मामा होते त्यावेळेस. शकुनी मामानं काय केलं, खोट्या कवड्या वापरल्या आणि खोटा खेळ केला. आता शकुनी मामा गेले, पण शकुनी मामाचे वंशज पाठीमागं गावागावात सोडून गेले महाराज. शकुनी मामा गेले, पण गावागावात ते नाही का. एखाद्या गावात जर तुम्ही गेले ना माता मावल्यांनो, गावात मोठी कमान असती, आणि कमानीच्या शेजारी एखादं मोठं वडाचं झाड, पिपळाचं झाड, लिंबाचं झाड, आणि त्याला मोठा पाराव केलेला असतो. आणि ते शकुनी मामाचे 4-5 गावातले वंशज त्या पारावर बसलेले असतात कट्ट्यावर. कोणी जर पाहुणे आले का, ते 4-5 IBN चॅनल, झी चॅनल ते बसेल राहत्या. कोणी जर गावात पाहुणा आला तर पहिले त्याला आडी ते थांब कोणाची इथं चालला. त्याची इथं काय रे भाऊ, काही नाही, तिची पोरगी आहे, काय जाऊ नको. म्हणजे ते गावगाव घर लिकी बाळीचे लग्न मोडणारे, सत्याला आडवे येणारे. आता तुम्ही एवढा सुंदर कार्यक्रम करता, त्या कार्यक्रमात खोडा घालणारे, हे असे आहेत महाराज शकुनी मामाचे गावगाव वंश.
शकुनी मामाने काय केलं? खोट्या कवड्या वापरल्या आणि खोटा खेळ केला आणि त्यामुळे माता माऊलीनं पांडव हारले. अरे आपली पत्नी देखील पांडव हारले. आणि धृतराष्ट्राचा प्रथम मुलगा दुर्योधन त्याने आपल्या भावाला म्हणजे दुःशासनाला सांगितलं, अरे जा आणि मानामधून द्रौपदीला घेऊन ये. आणि तो दुःशासन चालत चालत गेला आणि दुःशासनाच्या पायात जोडे होते त्याचा आवाज असा, ती कोल्हापुरी चप्पल घातल्यावर कसा कर 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 आवाज येतो तसा महलात आवाज घुमला आणि गेला आणि द्रौपदीला सांगितलं, चल तुला दरबारात बोलावलंय. द्रौपदी माता माऊलीनं यायला तयार होईना. मग त्या दुःशासनानं काय केलं? आमच्या द्रौपदी मातेचे केस हातामध्ये धरलं आणि द्रौपदी मातेला माता माऊलीनं फरा 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 द्रौपदी मातेला दरबारात ओढत आणलं. आणि द्रौपदी मातेला दरबारामध्ये ओढत आणल्यानंतर द्रौपदी मातेला अशी पुढे सरकावली आणि द्रौपदी मातेच्या डोळ्यामध्ये अश्रू. द्रौपदी माता याचना करते, अरे या दृष्टाच्या तावडीमधून मला कोणीतरी सोडवा. कोणीच पुढे आलं नाही. दरबारामध्ये कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, 5 पांडव, 100 कौरव बसलेले होते. द्रौपदी मातेनं कटाक्ष टाकला पांडवांकडे. पांडवांना नजर खाली घातली. आपली पत्नी हारले होते. अरे कृपाचार्यांकडे पाहिलं, कृपाचार्याने नजर खाली घातली, द्रोणाचार्याने नजर खाली घातली. धावा केला द्रौपदी मातेनं. प्रत्येकाचा कोणी आलं नाही. आणि पापी कौरवांनी माता माऊलीनं काय केलं? द्रौपदी मातेचं वस्त्रहरण करायला सुरुवात केली. द्रौपदी माता याचना करते, अरे मला कोणीतरी वाचवा. कोणीच आलं नाही. मग द्रौपदी मातेनं काय केलं? कृष्ण भगवंताचा धावा केला. कृष्णा धाव रे लवकरी, संकट पडले भारी. धावा केला कृष्ण भगवंताचा. कृष्णा कृष्णा धाव रे लवकरी, संकट पडले भारी. माता माऊलींनो, देवाला जर तुम्ही मनापासून बोलवलं ना, देव आल्याशिवाय राहणार नाही. पण तुमची भक्ती तशी पाहिजे. द्रौपदी मातेनं बोलवलं. अरे कोण म्हणता देव येत नाही? कौन कहते हे भगवान आते नहीं, तुम द्रौपदी मैया जैसे बुलाते नहीं. तुम्ही देवाला बोलवा, देव आल्याशिवाय राहणार नाही. पण आपली भक्ती आय 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 आय, आपण देवाकडे जातो, खिशातून 4 आठाने काढितो, त्या दानपेटीत टाकीतो आणि देवाकडे हात जोडितो. देवा, साई अपार्टमेंट मध्ये मला 2.25 गुंठे जागा घ्यायची. देवा, मला माहित नाही, माझी जागा झाली पाहिजे. आमचे कॉलेजला जाणारे पोरं देवाकडे जातात, गणपती मंदिरामध्ये येतात, 4 आठाने टाकीत. देवाला काय मागित माहिती का? आपले कॉलेजला जाणारे, देवा मी तिच्या वाचून राहू शकत नाही. आपल्या हृदयामध्ये ती एकदम फिट्ट बसली. आणि देवा तुला सांगतो, मला ती पाहिजे. गणपती बाप्पा, भोलेनाथ, साई बाबा, ती जर माझी झाली तर 3ऱ्या वर्धापन दिनाला मी पंगतच मी घेतो जेवायची. नाही तर 51 नारळाचा हार तुला घालितो देवाला. अवघडे महाराज. नाही 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 नाही, देवाकडे काय मागावं? नाही. अरे देवाकडे यावं. आणि तुम्हाला सांगतो, माता माऊलीनं देवाचं लक्ष असतं. सुदामा कृष्ण भगवंताकडे गेले, याचना करायला गेले होते. मित्र होता, पण कृष्ण भगवंताचं वैभव पाहून सुदामाला काहीच मागता आलं नाही. सुदामा विचार करत गेला, आपली पत्नी आता आपल्याला फार बोलन. तिला पाठवलं तर तुमचे मित्र 18 विश्व दारिद्र्य, तुमचा मित्र जगाचा पालनहार आहे, त्याच्याकडे जा, काहीतरी मागून या. पण मित्र फार उच्च पदाला पोहोचला. आपला जर एखादा मित्र असेल ना सवंगडी, खरं सांगतो आजकालचं युग आहे, आपला जर एखादा सवंगडी बालपणीचा जर मित्र असेल ना, आणि आपल्याकडे 18 विश्व दारिद्र्य असेल, तुम्ही एखाद्या मित्राकडे जा आणि त्याच्याकडे काही आर्थिक मदत मागा. तो काय म्हणतो माहिती का? अरे अर्धा तासापूर्वी तू फोन करायचा ना मला, नाही तर व्हॉट्सअपला मेसेज टाकायचा, आत्ताच मी साडूला दिले रे पैसे. मित्र कोणी नाही कोणाच. पण
पण त्यावेळेस सुदामेने काही मागितलं नाही, पण देवाला भाव कळतो तुमचा. देवाने सुदाम्याला सगळं देऊन मोकळे झाले होते. म्हणून देवाकडे गेल्यानंतर मागायची गरज नाही, देव येतो, त्याला सगळं कळतं तुमचं काय चाललंय. म्हणून देवाकडे गेल्यानंतर तुम्हाला सांगतो, देवाला सगळं कळतं. माता माऊलीनं एका ठिकाणी मी भंडारा गोंदियाला कथेला होतो, उदाहरण आलं, आठवलं म्हणून पाठवलं. आता आमचे 2 डॉक्टर साहेब बसले, तर त्यांचं पण थोडंफार सांगितलं पाहिजे. आता प्रमाणाला प्रमाण आठवलं, कडलक सर आणि आमरे सर. म्हणून आपल्या फील्डचं थोडं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. कथेला गेलो गोंदियाला, दुसरा दिवस होता. माता म्हणलं कान बारीक देऊन ऐका, दुसरा दिवस होता आणि आपल्याच धर्मातला होता. आता तुम्हाला सांगतो, आपलेच आपल्याला आडवे येतात म्हणून आपला धर्म माग आहे. माता माऊली हा 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 चुलत्या देखत जर पुतण्याच्या कानामागं जर कोणी हाणली आणि एखादा जर सांगायला गेला चुलत्याला, अरे तुझ्या पुतण्याच्या कानामागं हाणले, तो म्हणतो त्या लायकीचाच हाणू दे म्हणे. असं आहे महाराज आजकाल. हा गोंदियाला होतो कथेला आणि दुसऱ्या दिवसाची कथा संपन्न झाली आणि त्या कथेमध्ये मी देवाचं वर्णन केलं. आपल्याच धर्मातला होता, नास्तिक होता, तो माझ्याकडे आला, म्हणे महाराज तुम्ही फार देवाचं महत्व सांगितलं म्हणे, पण महाराज मला एक कळत नाही हो, आपले 33 कोटी देव म्हणे, कोटी बर का शब्द ध्यानात घ्या, देवांची कोटी आहे, करोड नाही, 33 कोटी देव म्हणे. तो बोलता बोलता बोलला एक ना धड, मला बोलायचं नाही व्यासपीठावर, पण लोक काय बोलतात हो, एकाच देवाची भक्ती करायची म्हणे, एका पक्षाचा निष्ठेवान कार्यकर्ता जर आपण राहिलं तर ते लक्ष देतात, पण इकडून तिकडं तिकडून इकडं, सोमवाराला का वेगळा देव, मंगळवाराला का वेगळा देव, बुधवाराला का वेगळा देव, इतके देव का म्हणे. कुठल्या तरी एका देवाची भक्ती केली, पण तो मला सांगू राहिला अगदी कॉलर टाईट करून. आता सगळे आयोजक बसलेले आणि तिथं गावातले काही मला प्रश्न विचारायला, तर थोडंफार आपण येतं, आपल्याला थोडंफार कळतं, हातही बघत असतो आपण आणि घराचं वास्तुशास्त्रही कळतं आपल्याला. मग ते आले थोडं विचारायला, सांगत होतो आता सगळं ते गावातलं खेडेगावातलं जमेल त्यांच्या समोर. हा मला अगदी खाली दाखवाय करता म्हणून राहिला, महाराज तुम्ही एवढं सांगितलं, मी त्याच्याकडे बघतोय, माझ्या बरोबरचे गायक बाकीचे कलाकार लोक पाहत. आता महाराजला येणे धारलाकडे खिंडीत सापडले महाराज. आता महाराजचं काही खरं नाही. मला म्हणे महाराज एका देवाची दुसऱ्या धर्मात पाहणं म्हणे, एकच देव आहे म्हणे. ऐकून घेतलं त्याचं सगळं, बोलू दे याला. मग मी त्याला सांगितलं, म्हटलं अरे बाबा, म्हटलं आता याचं शंकेचं निरसन केलं पाहिजे, कारण उरलेले 5 दिवस मला तिथं काढायचे होते ना. 5 दिवस हा माझ्याकडे अगदी कॉलर ताट करून पाहिला असतो येणे, पण मला नजर खाली घालून कथा करावी लागली. म्हणलं आता 5 दिवस याच्या गावात थांबायचं, याचा प्रश्न बिकट आहे. मग मी त्याला सांगितलं आमच्या डॉक्टरी भाषेत, त्याला म्हटलं बाबा वर्षभर तू आजारी पडत असन का नाही. म्हणे हा ना म्हणे महाराज पडतो ना म्हणे आजारी. म्हणलं वर्षभरात किती वेळा आजारी पडतो, काय सांगावं. तिने ते दिलं सोडून, तो मला की तिची कथा पुराण सांगायला लागला. महाराज काय सांगावं म्हणे, मागच्याच उन्हाळ्यात मला डेंगू झाला, प्लेटलेट काउंट कमी झाला, WBC कमी झाला, मला ऍडमिट केलं, D5 दिलं, DNS दिलं, अॅमिकासिन सोडलं, डायक्लोडेक्झा सोडलं म्हणे, सगळं सलाईन मध्ये सगळं सोडलं म्हणे मला. महाराज माझा एक प्रॉब्लेम आहे हो, तुमच्याकडे लोक प्रश्न विचारला आले. अहो मला दर पावसाळ्यात कावीळ होती हो, पिवळी कावीळ, काय भानगडी म्हणे. आता म्हटलं याला बोलू द्या आता जरा, आबाया उठ पाड की नीचे. मला म्हणे मी आजारी पडतो. म्हणलं बरोबर आहे. म्हटलं मग तुमचे काही फॅमिली डॉक्टर असं का नाही. म्हणे हा आहे ना आमचे फॅमिली डॉक्टर कडलक सर, आमचे फॅमिली डॉक्टर आहे म्हणे. नसले कडलक सर तर आमरे डॉक्टरकडे, 2 डॉक्टर सोडून मी कोणाकडे जात नाही म्हणे. हा त्यांना आपलं सारं माहिती आहे म्हणे, कडलक सर आणि आमरे सर. म्हणलं बरं. म्हणलं मग कडलक सर आणि आमरे सर, तू आजारी पडल्यावर केव्हा गेलो, वर्ष तू किती वेळा आजारी पडतो. अहो 5-50 वेळा आजारी पडतो म्हणे मी. म्हणलं मग दरवेळेस गेल्यावर तुला एकच इंजेक्शन टोचित असल. हो महाराज म्हणे तुम्हाला काही ऍडमिट लागलं काय म्हणे. म्हणलं काय आलं, एकच इंजेक्शन कसं काय देईल. म्हणलं नाही तो एकच इंजेक्शन देत असेल ना. नाही हो म्हणे मला डेंगू झाला तवा D5 दिलं, DNS दिलं, अॅमिकासिन सोडलं म्हणे, डायक्लोडेक्झा सोडलं म्हणे, आणि तुम्हाला काय सांगू म्हणे मला दररोज 3 प्रकारच्या 3 गोळ्या घ्याव्या लागतात म्हणे. हा मला BP म्हणे, रक्त पातळची गोळी, BP पण आहे, रक्त पातळची गोळी, आणि शुगर आहे म्हणे, मला ग्लायकोमॅटच्या पण गोळ्या खावा लागतात. सगळे नावं सांगून तो मला मोकळा झाला. म्हणे नाही असं कसं काय म्हणे, जसा आजार तसं इंजेक्शन म्हणे. आता मला ग्लायकोमेट नावाची गोळी शुगरवर चालते, बीपीची गोळी वेगळी. म्हटलं मग जसा आजार म्हणे असं कसं काय चालेल, वेगवेगळा आजार तसं वेगवेगळं औषध राहतं. म्हणलं मग, म्हणलं आता हा आता बरोबर सापडला. म्हणलं
आजार जसा वेगवेगळा आणि औषध जसं वेगवेगळं, तसं जशी भक्ती तसा देव. काय? जशी भक्ती तसा देव. प्रत्येक देवांकडे वेगवेगळं डिपार्टमेंट आहे. जसं आजारी पडल्यानंतर प्रत्येक आजाराला वेगवेगळं औषध असतं, तसा देव सुद्धा आहे बरं का माता माऊल्यांनी. जशी भक्ती तसा देव. गणपती बाप्पाकडे विघ्न हरण्याचं काम आहे. प्रत्येक देवाकडे वेगवेगळं डिपार्टमेंट आहे. आता आपले झाले असं 5 गुरुवार माग झाले ना. हा, आता संक्रांत पण वाण पण वाटले असं भरपूर. बाई 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 हे ना मला चाळण दिली पण ती खालून गळकीच नाही गेली बाई. काय राहणार नाही आणा वडे. हा, असं बघा. म्हणून भक्ती आपली तशी असली पाहिजे. भक्ती जर चांगली असेल ना महाराज, परमेश्वराचं नामच, कारण देव देव आहे, देव आहे हृदय मंदिरी शोधन पाय. नाना रूपे नटला हरी, भरून ओरला चराचारी. देव चराचरात सामावलाय हो. हिरण्य कश्यपोने माता कयदू पुत्र भक्त प्रल्हाद, चराचरात देव आहे. तुम्हाला याचं उदाहरण सांगतो. चराचरात देव सामावलेला आहे. भक्त प्रल्हाद आणि माता कयदू, हिरण्य कश्यपू आणि माता कयदू पुत्र भक्त प्रल्हाद. आता हिरण्य कश्यपूच्या नगरीमध्ये देवाचं नाव घ्यायची मना होती. त्याने दंडीच पिटवली होती. तशी व्हॉट्सअपला मेसेज टाकून दिले होते, आपल्या नगरीत देवाचं नाव अजिबात कोणी घ्यायचं नाही म्हणे. पण माता माऊल्यांनो, हा, जो अख्खा गाव चालितो ना, जो गावाचा सरपंच राहतो, जो अख्खा गाव चालितो, ज्याची अख्खी सोसायटी ऐकती, त्याच्याच घरात भानगड राहते. त्याच पोरग त्याचं ऐकत नाही. देवानी बरोबर भानगड करून ठेवली. हिरण्य कश्यपूनं काय केलं? दौंडी पिटवली. माझ्या नगरीत देवाचं नाव कोणी घ्यायचं नाही. पण भानगड त्याच्याच घरात होती. त्याचाच पोरगा भक्त प्रल्हाद नेहमी नारायण 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 करायचा. हा वैतागला. हा म्हणे अख्खा गाव माझा घोषणा देतो, माझ्याच घरात नेमकी अशी काय भानगड झाली? अख्खा गाव माझं ऐकतो पण माझ्याच घरात भक्त प्रल्हाद सारखं नारायण नारायण नारायण. मग येणे काय केलं? याचं नारायण नारायण बंद व्हाय करता उकळत्या तेलाच्या कडे टाकलं. काहीच झालं नाही. हत्तीच्या पायाखाली दिलं, काहीच झालं नाही. उंच कडेलोट केला, काहीच झालं नाही. वैतागला शेवट. आणि वैतागला आणि राज दरबारामध्ये उभा असताना वैतागून त्याला विचारलं, अरे तुझा देव नेमकी कुठं आहे? भक्त प्रल्हादाने सांगितलं, येऊ म्हणे काष्टी पाशाने सकळ, आहे वनमाळी जेथे तेथे. माझा देव चराचरात सामावलाय. माझा देव दगडात आहे, माझा देव पाण्यात आहे, अरे सगळीकडे माझा देव आहे. भक्त प्रल्हाद खांबापाशी उभे होते. तिने विचारलं, या खांबात तुझा देव आहे का? भक्त प्रल्हादाने मांडव लावली आणि खांबावरती लात मारली दुर्जने. स्तंभे नारायण पगरटले. अहो लात मारली तशी आवाज झाला आणि नरसिंह रूप भगवंताने घेतलं आणि हिरण्यकश्यपूचा वध केला. महाराज आता स्थिती ध्यानात घ्या. मला काय सांगायचं? नुसतं विचारलं खांबात देव आहे का? मान हलवली. किती 5-10 सेकंदाचा टायमिंग असेल. देवाला हायस्ट स्थितीत खांबात यावं लागलं. मग देव जेवत होते का आराम करत होते? देवाला काही सेकंदात यावं लागलं. काय ताकद आहे महाराज भक्तीची. भक्ती अशी असावी, नाही तर आपली नाही महाराज. भगवंताची भक्ती अशी असली पाहिजे. अरे जगद्गुरु तुकोबरायांची काय भक्ती होती? जगद्गुरु तुकोबराय जर पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला गेले ना, पांडुरंगाने मान खाली घालावी. पांडुरंगाने इतकी भक्ती होती देवाची. हा, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत. रात्र दिवस कळत नव्हतं. इतके नामस्मरण त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी घ्यायचे. शेवटचं उदाहरण आपण घेऊ आणि व्यासपीठाची रजा घेऊ, कारण मला तरी वाटतं आता भोग लागली काय ना. असं बघा, शेवटचं उदाहरण तुम्हाला. म्हणून इतकं सुंदर मंदिर आहे आणि देवाच्या आणि घरामध्ये असणाऱ्या ज्येष्ठांच्या चरणावर आपण नतमस्तक झालं पाहिजे. घरात सासू सासरे असेल तर दररोज सकाळी उठल्यानंतर देवाची पूजा केल्यानंतर सासू सासऱ्यांचं दर्शन घेतलं पाहिजे. सासू सासऱ्याचं दर्शन सकाळी घेतलं पाहिजे. सोना सोना घेता ना? हा, सगळ्या मांडवलं राहिले बरं का महाराज. नाही महाराज, एक माझ्या बहिणीनं लक्षात घ्या. व्यासपीठावरून तुम्हाला सांगणं आहे, आपल्याला जसं माहेरी गेल्यावर वाटतं ना, आपल्या भावानं आपल्या आईबापाला जीव लावला पाहिजे. एक ध्यानात घ्या,
तुम्ही जर तुमचे सासू सासरे जर नीट सांभाळले ना महाराज, तुम्हाला वाटतं ना, मला जर आमच्या काही बहिणी मला गेल्यानंतर होतं महाराज, आम्हाला जर आमचे आई वडील सांभाळायची मुभा असती तर कुठलेच आई वडील अनाथ आश्रमात गेले नसते. माझ्या बहिणी काही काही ठिकाणी सांगतात, एक बहीण भावाबरोबर भांडत होती, अरे दादा तुला लाज नाही वाटत का म्हणे, समृद्धीचा पैसा भेटला म्हणे तू जरा डिंगारला, आपल्या आई बापाला घराच्या बाहेर काढलं. बहीण सांगत होती दहाव्याच्या ठिकाणी, मी ऐकत होतो जरा, ती बहीण ओरडत होती, दादा अरे आम्हा बहिणीला मला जर आई वडील सांभाळायची मुभा असती तर जगाच्या पाठीवर कोणतेच आई वडील अनाथ आश्रमात गेले नसते. पण माझ्या बहिणींना तुम्हाला सांगू, तुम्ही जर म्हणतात ना आम्हाला आई वडील सांभाळायची मुभा असती तर जगाच्या पाठीवर कोणतेच आई वडील अनाथ आश्रमात गेले नसते. माझ्या बहिणीनं तुम्हाला सांगतो, तुम्ही जर ते सासू सासरे जर आई वडिलांप्रमाणे जर सांभाळले ना, जगातले कित्येक अनाथ आश्रम बंद होतील, जगातले कित्येक अनाथ आश्रम बंद होतील. पण नाही, या नाही ना, म्हणते आमचे ते कामावर गेले आणि आमच्या मामजींना बाई सकाळी सकाळीच खायला लागत, आमचे कामावर गेले ते 1 वाजता येतील. अरे तुझे ये ना तिकडं रोडवरती, अहो रश्यात मिसळ अगदी बुडू पाव बुडू मिसळ दणकून आणली आणि तो म्हाताऱ्याला उपाशी ठेवी ती. नाही 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 नाही, काय कमावलं तुम्ही? सकाळी यायचं आणि इकडं फार गजरा बिजरा, मेकअप बिकअप, फाउंडेशन अगदी आहा से आहा तक. सासरा भाकरी वाचून घरी मारायचा आणि इकडं अगदी दाखवायचा, हा 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 मेलं, अगदी वाण वाटायचे, अगदी गुरुवार करायचे, भाद्रपद सगळं. घरी जर तुम्ही उपाशी मारीत असं, नाही नाही नाही. अरे आमच्या आई वडिलांना सकाळी भाकर लागते, आमच्या म्हाताऱ्या आई बापाला भाकर लागते. नाही नाही नाही. अरे तुम्हाला आता लय भारी झालं, 1 BHK 2 BHK विथ टॉयलेट बाथरूम अटॅच, ते गावरण पण आहे, वेस्टर्न पण आहे, सगळे. गॅस टाकीवाला तुम्हाला घरात येतो गॅस टाकी जोडायला, ठुकठुक केलं का लगे गॅस पेटल्या जातो. नाही 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 नाही. अहो आमच्या माईला अहो पहाटे उठावं लागायचं आणि सरपणाला जावं लागायचं, खांड गोळा करायला जावं लागायचं. अरे आमच्या आईच्या आजही तुम्ही तळवा जर पाहिला, तळपाय पाहिला, पूर्वी येड्या बाबळीचे लांब लचक काटे असायचे, ते काटे पायात घुसायचे. आजही आमच्या आई बापाचे माता मावल्यांना तुम्ही पाय पा कुरप झालेले मोठ्यांनी. गॅस नव्हता, अहो चुलीनं वल्ल सरपण फुकावा लागायचं फुकणी ना. अरे धूर व्हायचा, आमच्या माऊलीचे डोळे गेले नाही त्यावेळे. तुम्हाला मोबाईलवर एवढं दिसतो, नाही ना मला दवाखान्यात घेऊन जा मला दिसलं. नाही 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 नाही, नका हो नका. फार कष्ट मान्य, तो नवऱ्याचा वर अधिकार तुमचा पण आहे. पण महाराज, घर बनत असताना घराचा पाया जितका गरजेचा आहे तितका कळस सुद्धा गरजेचा आहे. या आमच्या माईनं जर पहाटे उठून त्याचे डबे केले नसते, चूल फुकू जर स्वयंपाक केला नसता, तर तुमचा नवरा 10 लाखाचं 20 लाखाचं पॅकेज तुमच्या नवऱ्याला भेटलं नसतं. नका. आता फार वाईट परिस्थिती झाली. तो साहेब व्हॉट्सअपला मेसेज आला होता, हा ते पोरग अमेरिकेला गेलं, 7-8 महिने ते आई बापाचं शरीर कुजलं, वास यायला लागला कॉलनीत. अरे तुम्ही आता मला प्रामाणिकपणे सांगा, इथं बसलेले एकदम शेवटचं उदाहरण घ्यायचं आणि थांबू. तुम्ही पहाटे उठू डबे केले, पोरं शिकवले, BSc केले, BEd केले, MBA केले, डॉक्टर केले, इंजिनियर केले, IT क्षेत्रात केले. तुम्ही पहाटे उठू डबे केले, पोरं शिकवले, पुण्याला गेले, मुंबईला गेले, ऑस्ट्रेलियाला गेले, इंग्लंडला गेले, स्वित्झर्लंडला गेले, हॉलंडला गेले, पोलंडला गेले. 20 लाखाचं पॅकेज, 50 लाखाचं पॅकेज, तुम्ही पहाटे उठू डबे केले. आणि तुम्ही मला खरं सांगा, पोरं तुमच्या पशी का? आता लग्न झाल्यावर इमानदारीत हात वर करून सांगा, पोरं तुमच्या पशी का? नाही 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 नाही. लग्न झाल्यावरती आईपाशी येतं, म्हणता आई माझ्या जेवणाची फार आबळ होती ग, मेसचे डबे खाऊ वैतागलं. मग ही आमची माऊली ग्रहलक्ष्मी नवऱ्याकडे जाते, नवऱ्याला म्हणते सुनबाईला आपल्याला पुण्याला पाठवावं लागेल, सुनबाईला मुंबईला पाठवलं, आपल्या बाबड्याची हलवती ना हो, डब्याची पाठवणार. हे शिष्टमंडळ लय हुशार, पाठवा ना. मग काय पाठवल्या जातं, तर सगळं बिरड घेऊन जातो. अहो दिवाळीला पोरग आई बापाला पाहायला आलं नाही, नाही ना ववळीला आलं नाही, नाही आले, पोरं उडून गेले. 10 लाखाचं पॅकेज, 20 लाखाचं पॅकेज नाही आलं. पोरग दिवाळीला फोन करता, आई
एवढी दिवाळी तुम्ही करून घ्या, मला वर्कलोड आहे ऑफिसचा, मला काही यायला जमणार नाही. पोरं आली नाही रे, नाही आली पोरं, नाही आली. म्हणून पोराला 10 लाखाचं पॅकेज नक्की असावं, 20 लाखाचं पॅकेज असावं, पण पोऱ्याला संस्कार असावे. संस्कार जर असेल ना महाराज, पोरं बिघडणार नाही. म्हणून संस्कार असण्याकरता हा जो अट्टहास आपल्या या सोसायटीतल्या मित्रमंडळांनी केला, त्यांच्याकरता एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. वा वा, हे याच्याकरता आहे, याच साठी केला होता अट्टहास. हे काय त्यांना त्यांचं नाव बिरवायचं नाहीये. आंबरे सर असतील, कडलक सर असतील, त्यांच्याबरोबर असणारे आमचे जगताप साहेब असतील, गाडे साहेब असतील, कराळे सर असतील, मेत्री सर असतील, त्यांना नाव मिरवायचं नाहीये. त्यांचा उद्देश माता माऊलींना एकच आहे, ही येणाऱ्या तरुण पिढीला आपला धर्म कळावा, येणाऱ्या तरुण पिढीला आपले संस्कार करावे, आणि या कॉलनीत असणारे सगळे एक संघ राहिले पाहिजे. कारण ज्या भूमीत नामस्मरण होतं, ज्या भूमीत अन्नदान होतं, तुम्हाला सांगू, प्रत्येक गावात शिष्टमंडळ असतं बरं का. जसं मी सांगितलं, प्रत्येक गावात एक मारुती असतो, प्रत्येक गावात यक्षपाल, द्वारपाल, भूत, बेताळ, प्रेत हे सगळे गावात असतात, त्यांचं काम करत असतात ते. तसं तुमची ही कॉलनी बांधल्यानंतर या कॉलनीमध्ये एखादं मारुतीचं मंदिर असावं, गणपती बाप्पाचं मंदिर असावं. कारण हे तुमचे, जसं तुम्ही आता 1 BHK 2 BHK बंगला बांधला आणि बंगल्याला अगदी मोठी भितड काढली आणि कोणी भितड कुदून येऊ नये म्हणून त्याच्यावर काचा बसवल्या, तारीचे येटुळे गुंडाळले, पण मग जिथं तुम्ही राहतात तिथले देव महत्वाचे असतात ना. ते देव तुमचं रक्षण करत असतात, त्या देवाचं नामस्मरण होणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणून जे हे आजच्या रूपानं नामस्मरण होतंय ना, त्यांच्याकरता एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. वा वा वा, हा देखणा सोहळा ते करतायत. शेवटचं उदाहरण, एक 10 मिनिटं घेऊ ना तुम्हाला विचारून. आंबरे सरांनी कुठून महाराज आणला काय नो बाई, लाईन बोलू राहिला सुनांवरती. 10 मिनिटं शेवटची व्यासपीठाची राजा घेऊ. बघा, भगवंताच्या चरणावर शरण का व्हावं. समुद्राच्या कडेला प्रभू रामचंद्र आणि वानर सेना उभी होती, आणि आकाशमार्गे विभीषण आला, रावणाचा भाऊ, दुश्मन पार्टीतला. आणि हे लांबून सुग्रीवनं पाहिलं, हनुमंतरायानं पाहिलं, जामवंतानं पाहिलं, आणि प्रभू रामचंद्राकडे आले. देवा देवा, दुश्मनातल्या पार्टीतला, त्या समोरच्या पार्टीतला माणूस आपल्या वार्डात आला, येतोय, बातमी घेऊन गेले. देवा तो येतोय, विभीषण रावणाचा ज्याच्या बरोबर युद्ध करायला चाललं त्याचा भाऊ आहे, तो येतोय, त्याला संपवायचं का म्हणे, मारायचं का म्हणे, सांगा. प्रभू रामचंद्राने सांगितलं, अरे थांब जरा, घाई करू नको. समोरचा माणूस, समोरच्या पार्टीतला उमेदवाराच्या जवळचा बरोबरचा माणूस जर आला तर तो कशा करता येतोय ते पण पाहिलं पाहिजे ना. समोरचा जे उमेदवार उभा आहे त्याचा जर भाऊ जर आपल्याकडे आला, अख्खं पॅनेल वन साईड ना महाराज. म्हणून तो कशा करता आला पाहू द्या म्हणे, एकदा येऊ द्या त्याला. तुम्हाला सांगतो, बिभीषण आला, सगळे जण त्या बिभीषणाकडे पाहत होते, प्रभू रामचंद्र उभे होते. आणि तो तुम्हाला सांगतो माता माऊलींनो, बिभीषण आला आणि आल्या आल्या प्रभू रामचंद्राच्या चरणावर दंडवत केला, प्रभू रामचंद्राच्या पाया पडला. आणि प्रभू रामचंद्राच्या बिभीषण पाया पडल्यानंतर प्रभू रामचंद्राने त्याला आशीर्वाद देऊन टाकला, या लंकेश या. काय आशीर्वाद दिला? विभीषण आल्या आल्या पाया पडला आणि नकळत प्रभू रामचंद्राच्या मुखातून शब्द निघून गेले, लंकेश, लंकाधिपती या. असं म्हटल्यानंतर हनुमंतराया, जामवंत, वानर सेनेने तोंडात बोट घातले ना. देवाला काय झालंय? देवाने याला लगेच ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा दिल्या, लंकेश या. अरे आपल्याला अजून पलीकडे जायचं, रावणाबरोबर युद्ध करायचं, लंका जिंकायची. प्रभू रामचंद्राने ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा देऊन टाकला, लंकेश या. रावलं नाही ना, सुग्रीवांना रावलं नाही. सुग्रीव प्रभू रामचंद्राकडे गेले, सुग्रीव म्हणतायत, देवा, अहो देवा, अजून आपल्याला लंकेत जायचं, रावणाबरोबर युद्ध करायचं, लंका अजून जिंकायची, तुम्ही ऍडव्हान्स मध्ये ती सांगून टाकलं. उद्या जर देवा आपण जर हारलो तर काय करायचं? प्रश्न बरोबर आहे ना. ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा दिला लंकेश, उद्या जर आपण हारलो तर काय करायचं? प्रभू रामचंद्रांनी त्याला उत्तर दिलं सुग्रीवला, सुग्रीव घाबरू नको, मला माहितीये मी जिंकणाराचे. कारण रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पण वचन ना जाय. आपण जिंकणार आहोत, पण यदा कदाचित जर आपण हारलो, माझी नगरी मी त्याला देऊन टाकेल, घाबरू नको. म्हणून मला सांगायचं काय आहे माता माऊलींना,
जी नगरी रावणाला लंका मिळवण्याकरता किती पापड बेलावे लागले, वर्षानुवर्ष तप करावं लागलं असं. रावणाने तपश्चर्या करायला लागला लंका मिळवण्याकरता. आपले 10 सर त्या ठिकाणी यज्ञाचे आहूत केले आणि यज्ञ देवाला प्रसन्न केलं. ब्रह्माजींना महादेवला प्रसन्न केलं, तेव्हा ती लंका त्याला मिळाली. हजारो वर्ष तप केलं तेव्हा ती लंका मिळाली. म्हणजे ती लंका मिळवण्याकरता रावणाला किती तप करावं लागलं, हजारो वर्ष. तेव्हा काय असं 2 दिवस 3 दिवस तप केलं, हजारो वर्ष साहेब तप करावं लागायचं, तेव्हा देव प्रसन्न व्हायचे. म्हणजे त्या रावणाला किती पापड बेलावं लागले असेल. पण बिभीषणाला फक्त एकदा प्रभू रामचंद्राच्या चरणावर एकदा दंडवत केला, लगेच लंका मिळाली ना महाराज. म्हणजे तुम्ही देवाला जर एकदा शरण गेले तर तुम्हाला जे गोष्ट मिळवण्याकरता हजारो वर्ष कष्ट करावे लागतात ते एका क्षणात मिळतात. म्हणून देवाला शरण गेलं पाहिजे. म्हणून दररोज देवाच्या इतकं छान मंदिर या ठिकाणी उभारलेलं आहे. दररोज देवाच्या दर्शनाला तुम्ही आले पाहिजे. सुंदर हा सोहळा या ठिकाणी असणारे श्री साई श्रद्धा पार्क व साई पार्क श्री शिवशाही गणेश मंदिर आणि या मंदिराच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त हे सुंदर मंदिर आपल्या परिसरातील असणारे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय श्री कमलाकर भाऊ कोते साहेब, श्री अमोल महाले साहेब, श्री राहुल गोंदकर साहेब यांनी सुंदर मंदिर या ठिकाणी उभारलेलं आहे. त्यांचं सुद्धा धन्यवाद. पूजा करणारे गुरु असतील, आरती करणाऱ्या रत्नपारखी ताई असतील, सर्व आमच्या माता मावळ्या असतील आणि या कार्यक्रमाकरता मला ज्यांनी बोलवलं श्री डॉक्टर भाऊसाहेब आमरे साहेब, आमचे काकाश्री आहेत ते, आणि सरिताताई आमरे आमच्या मावशी आहे बरं का, घरातलाच महाराज आहे. त्यांनी मला बोलवलं. अगदी त्यांचे पुत्रसुद्धा दोन्ही डॉक्टर आहेत. आणि त्याचबरोबर डॉक्टर अभिजित कडलक साहेबांबरोबर आमचा जुना ऋणानुबंध आहे. माझी पॅथॉलॉजी लॅब आहे. आमचे कडलक साहेब आधी धोत्र्याला होते, मी शॅम्पल आणायला जायचो त्यांच्याकडे. असे असणारे आमचे कडलक साहेब असतील, श्री निलेश जगताप साहेब, संतोष गाडे साहेब, कराळे सर आणि हौशीराम मेहत्रे साहेब. त्याचबरोबर आमचे बालगोपाल सर्व चिमुरडे, सर्व आयोजक, संयोजक, नियोजक, साऊंड सिस्टीमवाले, सर्व मंदिराचे पुजारी, आमचे सर्व तरुण मंडळी आणि या कार्यक्रमाकरता आमच्या सर्व माता मावल्या, झटणाऱ्या सर्व माता मावल्या, सर्वांचे धन्यवाद. मला बोलावलं त्याबद्दल सर्व आयोजकांचे धन्यवाद, नियोजकांचे धन्यवाद. आपण सर्व करत असतो. कधी आता पुढच्या वर्षी बोलवलं तरी मी निश्चित येईल, बोलवायचं असं नाही. आपण 7 दिवसाची कथाही करत असतो. शिवचरित्र माझा स्पेशल विषय आहे. जी टाकीजला सुद्धा आपलं कीर्तन झालंय, मन मंदिराला कीर्तन पण आपलं मन मंदिराला झालेलं आहे. जी टाकीजला शिवचरित्र कथा करत असतो, शंभूचरित्र कथा करत असतो, कीर्तन सर्व. आणि सर्वात मोठं आमचं काम आहे, 36 जिल्ह्यामध्ये आम्ही गड किल्ले संवर्धनाचं काम करत असतो. मी अहिल्यानगर जिल्ह्याचा प्रमुख आहे. आता आमचं काम या ठिकाणी शिरपुंज भैरवगडाला काम चालू आहे आमचं. त्यानंतर आपल्या अहमदनगर, आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातले सर्व किल्ले जवळजवळ आम्ही स्वच्छ या ठिकाणी केलेले आहेत, स्वच्छ केलेले आहेत. कुणाला जर गड किल्ले संवर्धनाची आवड असतील, आमचं महिला सुद्धा मंडळ आहे, माता भगिनी सुद्धा येऊ शकतात. त्यांच्याकरता स्वतंत्र आम्ही व्हॉट्सअप ग्रुपद्वारे सर्व हे करत असतो. आपला रजिस्टर महाराष्ट्रामध्ये ग्रुप आहे, 36 जिल्ह्यामध्ये कार्य चालतं. मी अहिल्यानगर जिल्ह्याचा प्रमुख आहे. आमच्या अंडर जवळजवळ 700-800 माता भगिनी काम करतात. कारण छत्रपतींचे किल्ले हे जगले पाहिजे, कारण येणाऱ्या पुढच्या पिढीला आपल्याला दाखवायला काहीतरी राहिलं पाहिजे. त्याकरता या ठिकाणी आपलं जे सुंदर आपण हे मंदिर पाहतोय ना, मंदिरामध्ये गेल्यानंतर अतिशय सुबक अशी महादेवांची पिंड आहे. त्या पिंडेचं आपण दर्शन करतो. ती जी पिंड आपल्याला या ठिकाणी जीर्णोद्धारासाठी महादेव पिंड या मंदिरात ज्यांनी दिलेली आहे, देणार आहे. हो हो हा, या आपल्या छान अशा मंदिराकरता श्री संदीप झावरे साहेब हे आपल्या महादेव मंदिर जीर्णोद्धारासाठी महादेवाची पिंड देणार आहे. त्यांचे एकदा टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. वा, असे दाते असले पाहिजे माता माऊल्यांनो. सर्वांनी पुढे यायचं आहे. पुढच्या वर्षी ध्यानात घ्या मी काय सांगतोय. हा, उभं राहता साहेब या. नियोजन कमिटीतर्फे त्यांचा सत्कार एकदा होणार आहे, सत्कार घेऊ. आयोजक कमिटीला विनंती आहे या ठिकाणी सत्कार करायचा आहे. आणि माता माऊलीनं पुढच्या वर्षी याच्यापेक्षा सुंदर देखणा सोहळा झाला पाहिजे. जे या कार्यक्रमात सहभागी झाले, आर्थिक रूपात
वस्तू रूपात कुठल्याही रूपात, कारण कार्यक्रम आपल्या सर्वांचा असतो, सर्वांनी सहभाग नोंदवायचा आणि पुढच्या वर्षी ना असा देखणा सोहळा झाला पाहिजे आपला. त्यामुळे सर्वांनी या आयोजक कमिटीला या ठिकाणी सहकार्य करायचं आहे, आपल्या त्यांच्या बरोबर आपण राहायचं आहे. धन्यवाद. या ठिकाणी मला ज्यांनी बोलवलं त्यांचं पण धन्यवाद. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम शांती शांती शांती.